ओके, आपण बीम हा चॅप्टर सॉल्व करू। ह्याच्यामध्ये पहिलं एक्झाम्पल आहे, एक बीम दिलेले, ह्या बीमला ए पॉइंटला हा रोलर सपोर्ट आहे, दुसरा हा बी पॉइंट आहे, याला हिंज्ड सपोर्ट आहे। हिंज्ड सपोर्ट म्हणजेच पिन सपोर्ट, आणि या बीमवरती एक बॉक्स लोडेड केलेला आहे। हा जो बॉक्स आहे याचं वेट आहे 300 kg। हा जो बॉक्स आहे हा ए पॉइंट पासून 2.4 मीटर वरती माउंट केलेला आहे आणि बी पॉइंट पासून 1.2 मीटर वरती माउंट केलेला आहे। आता सुरुवातीला ह्याची लाईन डायग्राम बनवायची, किंवा याला लोडेड डायग्राम म्हणायचं, किंवा पॉइंट डायग्राम म्हणलं तरी चालतं। आता ह्याच्यामध्ये वाणी आहे अशी बीम घ्यायची, आहे अशी एक बीम घ्यायची। ह्याला ए पॉइंटला रोलर सपोर्ट आहे, या रोलर सपोर्टला एकच अननोन रिॲक्शन असते आणि ती व्हर्टिकली अपवर्ड असते, किंवा जो प्लेन आहे त्या प्लेनला परपेंडिक्युलर असते। हिला काय म्हणलं, आर ए म्हणलं, एकच रिॲक्शन आहे। बी पॉइंटला हिंज्ड सपोर्ट आहे, म्हणजे पिन सपोर्ट आहे, ह्याला दोन अननोन रिॲक्शन्स असतात, एक व्हर्टिकली अपवर्ड आणि दुसरी हॉरिझॉन्टली। आता जी व्हर्टिकली अपवर्ड आहे तिला आर व्ही व्हर्टिकली म्हणलं ॲट पॉइंट बी, आणि जी हॉरिझॉन्टली आहे त्याला आर एच पॉइंट बी म्हटलं, आणि जो पॉइंट लोड आहे त्याला हा सी पॉइंट दिला। आणि हा जो लोड आहे, हा लोड म्हणजे हा मास दिलेला आहे, ह्याला न्यूटन मध्ये कन्वर्ट करायचं, म्हणजे वेट मध्ये कन्वर्ट करायचं। वेट म्हणजेच काय असतं, mg असतं। मग mg m 300 दिलेला आहे आणि जी किती आहे 9.81, म्हणजे 300 × 9.81 घ्या। आणि ह्याचा जो पॉइंट लोड आहे, कुठलाही ऑब्जेक्ट घ्या त्याचं सेल्फ वेट हे त्याच्या सेंटरला अप्लाय होतं, मग सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीला अप्लाय होतं आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड अप्लाय होतं। म्हणजे हे जे वेट आहे हे या सेंटरला व्हर्टिकली डाऊनवर्ड अप्लाय होणार, आणि किती अप्लाय होणार, हे मास 300 × g 9.81, यांची किंमत किती येते बघा, कॅल्सीवरती किती दिलेलं आहे, 300 × 9.81, किती येते किंमत याची, 2943 न्यूटन। आणि याचे डिस्टन्स आहे असेच बघा, ए पॉइंट पासून 2.4 आणि बी पॉइंट पासून 1.2। आता याच्यामध्ये इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करायच्या। पहिल्यांदा मोमेंटची कंडिशन्स अप्लाय करायची, म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन्स 3 आहेत। पहिली, समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे एक्स ऍक्सिस वरचे जेवढे फोर्सेस आहे त्यांचं समेशन 0। दुसरी, समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0, म्हणजे जेवढे व्हर्टिकली फोर्सेस आहे त्या सर्वांचं समेशन 0। आणि तिसरी, मोमेंट ॲट एनी पॉइंट इज इक्वल टू 0, कुठल्याही एका पॉइंटला मोमेंट घ्या तो 0 असतो। आता मोमेंट घेताना एक लक्षात ठेवायचं, ज्या पॉइंटला अननोन रिॲक्शन्स आहेत त्याच पॉइंटला मोमेंट घ्यायचा, म्हणजे ए ला किंवा बी ला मोमेंट घ्यायचा, सी ला नोन फोर्स आहे या ठिकाणी मोमेंट घ्यायचा नाही। आता मोमेंटचे साइन कन्व्हेन्शन्स, क्लॉकवाईज जाणारा मोमेंट हा निगेटिव्ह घ्यायचा आणि अँटी क्लॉकवाईज जाणारा पॉझिटिव्ह घ्यायचा। मग पहिल्यांदा मोमेंटची कंडिशन अप्लाय करा, काय, समेशन मोमेंट ॲट पॉइंट ए इज इक्वल टू 0, कुठल्याही एका पॉइंटला मोमेंट घ्या, आपण ए पॉइंटला घेतला, मग ज्या पॉइंटला मोमेंट घ्यायचा त्याच्यावरती एक बोट ठेवा आणि पुढल्या फोर्सवरती एक बोट ठेवा, आणि ज्या डायरेक्शनला फोर्स जातो त्या डायरेक्शनला बोट फिरवा। आता हा 2934 न्यूटन फोर्स कुठं चालला, डाऊनवर्ड चालला, हे बोट डाऊनवर्ड घेतलं, डाऊनवर्ड चालला, म्हणजे ए पॉइंट साठी तो फोर्स कसा चालला, क्लॉकवाईज चालला। क्लॉकवाईज आहे म्हणजे काय येणार, मायनस येणार। आणि मोमेंट म्हणजे काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स। फोर्स किती आहे, 2943 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स किती आहे, ए पॉइंट पासून 2.4 आहे। त्याच्यानंतर दुसरा आर व्ही बी फोर्स रिॲक्शन्स, हे कट चालले, अपवर्ड चालले, ए वरती बोट ठेवा, बोट वरच्या डायरेक्शनने फिरवा, हा कसा चालला, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने चालला। अँटी क्लॉकवाईजला काय बोलतो आपण,
पॉझिटिव्ह बोलतो, हा फोर्स काय आर व्ही बी इंटू याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठपर्यंत पॉइंट ए पर्यंत किती येईल बघा बरं, हे 2.4 प्लस 1.2 म्हणजे किती आलं 3.6 आलं. उरला फोर्स आर एच बी, हा डायरेक्ट ए पॉइंट मधून पास होतो म्हणजे आर एच बी फोर्स साठी ए पॉइंट साठी परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही, म्हणजे आर एच बी चा मोमेंट हा 0 येतो, तो घ्यायची गरज नाही, इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आर व्ही बी एकटाच अननोन आहे, तो फाइंड होईल. आता हा 2943 इंटू 2.4 हा निगेटिव्ह होईल, हा जर राईटला नेला तर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होईल, म्हणजे काय इक्वेशन आर व्ही बी इंटू 3.6 इज इक्वल टू 2943 इंटू 2.4 आला. हा 3.6 मल्टिप्लाय राईटला जाऊ द्या डिवाइड होईल, म्हणजे काय आलं आर व्ही बी इज इक्वल टू 2943 इंटू 2.4 डिवाइड बाय 3.6 म्हणजे काय येईल बघा बरं, आर व्ही बी आहे अशाच किमती कॅल्क्युलेटर वरती टाका. जर डिवायडेशनला म्हणजेच डिनॉमिनेटरला एकापेक्षा जास्त टर्म असतील तर त्याला ब्रॅकेट टाकणं गरजेचं आहे. या ठिकाणी एकच टर्म याला ब्रॅकेट टाकायची गरज नाही, म्हणजे किती येतोय बघा 2943 इंटू 2.4 डिवाइड बाय 3.6 किती येतोय 1962, म्हणजे किती आला 1962. हा फोर्स आहे, हा कशात आहे न्यूटन मध्ये आहे. आर व्ही बी ची किंमत भेटली. ह्याच्यानंतर उरल्या दोन कंडिशन समेशन एफ ऑफ एक्स आणि समेशन एफ ऑफ वाय, ह्यातली कुठली अप्लाय करा, आपण वाय अप्लाय करू. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0, म्हणजे वाय डायरेक्शनला वाय ऍक्सिस वरती जेवढे फोर्सेस आहेत त्या सर्वांचं समेशन 0. जे फोर्स अपवर्ड डायरेक्शन जातात ते पॉझिटिव्ह, जो फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन येतो तो निगेटिव्ह. आर ए अपवर्ड चालला पॉझिटिव्ह, 2943 न्यूटन डाऊनवर्ड येतोय निगेटिव्ह -2943. आर व्ही बी अपवर्ड चालला पॉझिटिव्ह, आर व्ही बी इज इक्वल टू 0. आता आर व्ही बी ची किंमत वरती भेटलेली आहे, या ठिकाणी आर ए ची किंमत भेटल. हा 2943 मायनस आहे राईटला जाऊन प्लस होईल, आर व्ही बी प्लस आहे राईटला जाऊन मायनस होईल, म्हणजे काय आला आर ए इज इक्वल टू 2943 मायनस आर व्ही बी. आर व्ही बी ची किंमत पुट करतो 1962, म्हणजे आर ए ची किंमत किती येते बघा 2943 मायनस 1962 किती येते 981 न्यूटन आली. ही आर ए ची किंमत आली. नंतर एक फोर्स राहिला आर एच बी, हा हॉरिझॉन्टल आहे, मग तिसरी कंडिशन अप्लाय करा समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. मग हॉरिझॉन्टल डायरेक्शनच्या सर्व फोर्सची ऍडिशन 0. हॉरिझॉन्टल हा एकच फोर्स आहे आर एच बी, म्हणजे काय येईल आर एच बी इज इक्वल टू 0 न्यूटन. जर आर एच बी 0 आला, आर व्ही बी 1962 न्यूटन आला, तर बी पॉइंटचा रिझल्टंट फोर्स काढा किंवा रिझल्टंट रिॲक्शन्स काढा. ती जी रिझल्टंट रिॲक्शन्स आहे जर एक 0 असेल त्याची दुसरी किंमत आली त्याची एवढीच असणार, म्हणजे आर बी इज इक्वल काय येणार आर व्ही बी इज इक्वल टू 1962 न्यूटन आली. हे झालं बघा पहिलं एक्झाम्पल. आता दुसरी बीम घेऊ आपण. दुसरी बीम दिलेली आहे, हा ए पॉइंटला हिंज्ड सपोर्ट आहे, हा बी पॉइंटला रोलर सपोर्ट आहे. ह्याच्यावरती ए पॉइंट पासून 2 मीटर वरती एक पॉइंट लोड अप्लाय केलाय 50 किलो न्यूटन. ह्या पॉइंट लोड पासून
2 मीटर वरती, म्हणजे 2 मीटर पासून एक UDL अप्लाय केलेला आहे. UDL म्हणजे युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड लोड. हा किती आहे? 4 मीटरचा लोड आहे. हा दिलेला आहे बघा. याचं मॅग्निट्यूड किती दिलेलं आहे UDLचं? 20 किलो न्यूटन पर मीटर. हा रोलरला बी पॉइंट, मधले 2 पॉइंट दिलेले नाहीत, आपण त्याला कुठलेही नाव द्या. मी याला सी पॉइंट आणि डी पॉइंट देतो. आता याची लोड डायग्राम बनवायची किंवा लाईन डायग्राम म्हणा. ज्या ज्या ठिकाणी फोर्सेस आहेत त्या त्या ठिकाणी लाईन्स घ्या, त्या पॉइंटला लाईन्स घ्या. बघा हे बीम आली. याला कुठला सपोर्ट आहे? हिंज्ड सपोर्ट आहे, म्हणजे पिन सपोर्ट आहे. याला 2 अननोन रिएक्शन्स असतात, एक व्हर्टिकली अपवर्ड आणि दुसरी हॉरिझॉन्टल. हा ए पॉइंटला जी व्हर्टिकली अपवर्ड आहे त्याला RVA म्हणलं, जे हॉरिझॉन्टल आहे त्याला RHA म्हणलं. त्याच्यापासून सी पॉइंटला हा 50 किलो न्यूटन पॉइंट लोड आहे, हा आहे असा घेतला. बीला रोलर सपोर्ट आहे, त्याची एक अननोन रिएक्शन्स आहे ती RB घेतली. कशी असणार? प्लेनला परपेंडिक्युलर. हा प्लेन आहे हॉरिझॉन्टल, ह्याला परपेंडिक्युलर म्हणजे व्हर्टिकली रिएक्शन्स गेली बीला. त्याच्यानंतर पॉइंट डी आणि बी ह्या दोघांमध्ये UDL आहे. आता हा जो UDL आहे ह्याला पॉइंट लोड मध्ये कन्व्हर्ट करायचा. आता पॉइंट लोड मध्ये कन्व्हर्ट करताना पहिल्यांदा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन फाइंड करायचा. म्हणजे याचा जो पॉइंट लोड आहे तो किती अंतरावरती अप्लाय करायचा ते करायचं. जर UDL असेल तर त्याचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन लेंथ अपॉन 2 असतो. लेंथ किती आहे? 4 मीटर अपॉन 2, 4/2 किती आला? 2 मीटर. मग डी पॉइंट पासून 2 मीटर वरती किंवा बी पॉइंट पासून 2 मीटर वरती ह्याचा पॉइंट लोड येईल. आता हा जो पॉइंट लोड आहे तो किती येईल? पॉइंट लोड म्हणजे काय असतं? दिलेल्या UDLचं मॅग्नेट्यूड इंटू लेंथ असतं. मॅग्नेट्यूड किती आहे? 20 इंटू लेंथ 4 आहे. 20 इंटू 4 किती आलं? 80 किलो न्यूटन आलं. ही झाली आपली लाईन डायग्राम. ह्याच्यानंतर इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करा. सेम कंडिशन वाळानो. ए पॉइंटला आणि बी पॉइंटला अननोन आहे. ए किंवा बी पॉइंटलाच मोमेंट अप्लाय करा. मग ए पॉइंटला घेऊ आपण. सुरुवातीला घेतलं समेशन ऑफ मोमेंट ऍट पॉइंट ए इज इक्वल टू 0. क्लॉकवाईज जाणारा निगेटिव्ह, अँटी क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. ए वरती एक बोर्ड ठेवलं, 50 किलो न्यूटन आहे. हा डाऊनवर्ड चालला म्हणजे हा काय येतोय? क्लॉकवाईज येतोय. क्लॉकवाईज म्हणजे काय येणार? निगेटिव्ह येणार. -50 हा फोर्स आहे इंटू त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पॉइंट पासून किती येत आहे बघा. ए टू सी डिस्टन्स किती दिलेलं आहे? 2 मीटर. 2 आला. त्याच्यानंतर पुढला फोर्स 80 किलो न्यूटन आहे. ए वरती एक बोट ठेवा, 80 वरती एक ठेवा, खाली चालला बोट खाली घेतलं, क्लॉकवाईजच जातो. क्लॉकवाईज म्हणलं की निगेटिव्ह मायनस फोर्स किती आला? 80 इंटू याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून? ए पॉइंट पासून बाकी किती? 2 म्हणजे किती आलं? 6 मीटर आलं. त्याच्यानंतर RB एक रिएक्शन आहे. RB वरती चालले म्हणजे कशी जाते? अँटी क्लॉकवाईज जाते. अँटी क्लॉकवाईज म्हणजे कसं आहे? पॉझिटिव्ह आहे. फोर्स किती आहे? RB इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स ए पॉइंट पासून ह्या RB पर्यंत किती आहे? हे 2 म्हणजे किती आलं? 8 मीटर आलं. सगळे फोर्स संपले. इज इक्वल टू 0 आलं. आता या ठिकाणी RB एकटाचा अननोन आहे, तो फाइंड होईल. मग हा 50 इंटू 2 आणि 80 इंटू 6 दोघंही मायनस आहेत. दोघंही राईटला न्या, प्लस होतील. म्हणजे काय या ठिकाणी RB इंटू 8 इज इक्वल टू 50 इंटू 2 प्लस 80 इंटू 6. आता बघा हा प्लस आला तर ब्रॅकेट टाकून द्या. हा ब्रॅकेट टाकला त्याच्यानंतर हा काय 8 मल्टिप्लाय राईटला जाऊन डिवाइड होईल. म्हणजे काय आलं? RB इज इक्वल टू इन ब्रॅकेट 50 इंटू 2 प्लस 80 इंटू 6 डिवाइड बाय 8 आला आहे. अशा किमती कॅल्क्युलेटर वरती टाका किंवा वेगवेगळी कॅल्क्युलेशन्स करा. बाळा काय येईल? 50 इंटू 2 किती येतो? 100 प्लस 80 इंटू 6 इज इक्वल टू आणि डिवाइड बाय किती आहे?
8 आहे, ह्याचं उत्तर येतंय 72.5 युनिट काय आहे किलो न्यूटन. म्हणजे आरबी किती आला 72.5 किलो न्यूटन. त्याच्यानंतर दुसरी इक्विलिब्रियम कंडिशन्स अप्लाय करा. समेशन एफ ऑफ वाय इज इक्वल टू 0. आता समेशन एफ ऑफ वाय आहे म्हणजे अपवर्ड जाणारे फोर्सेस पॉझिटिव्ह होईल, डाऊनवर्ड येणारे निगेटिव्ह होईल. आरव्हीबी वरती चालला पॉझिटिव्ह होईल आरव्हीए. त्याच्यानंतर 50 डाऊनवर्ड आहे हा मायनस आहे. त्याच्यानंतर 80 डाऊनवर्ड आहे मायनस आहे. त्यानंतर आरबी अपवर्ड चालला पॉझिटिव्ह आहे प्लस आरबी इज इक्वल टू 0. आता या ठिकाणी आरबी ची किंमत भेटलेली आहे, आरव्हीए ची किंमत भेटून जाईल. हा 50 80 दोघं मायनस आहेत, राईट लाईन प्लस होतील. आरबी प्लस आहे, राईट लाईन मायनस होईल. म्हणजे काय आहे आरव्हीए इज इक्वल टू 50 प्लस 80 मायनस आरबी किती आलाय 72.5 आला. तर आरव्हीए किती येईल बघा, कॅल्सीवरती लगेच करून घ्या. किती येतोय 50 प्लस 80 मायनस 72.5 किती येतोय 57.5 येतोय. 57.5 किलो न्यूटन आला, आरव्हीए भेटला. आता याच्यानंतर एक फोर्स राहिला आरएच आहे, हा हॉरिझॉन्टल आहे, हॉरिझॉन्टल रिएक्शन अप्लाय करा. समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. आणि तेवढा एकच फोर्स आहे हॉरिझॉन्टली म्हणजे काय आहे आरएच ए इज इक्वल टू 0 आहे. आता ए पॉइंटला दोन रिएक्शन्स आहेत, त्याची रिझल्टंट रिएक्शन्स घ्या. एक जर 0 असेल तर दुसऱ्या एवढीच किंमत येणार आहे. म्हणजे आर ए इज इक्वल टू आरव्हीए इज इक्वल टू किती आले 57.5 किलो न्यूटन. हे झाले एक्झाम्पल सॉल्व.